तुमच्या बँक लॉकरमध्ये दागिने किंवा मौल्यवान वस्तू चोरी गेल्या तर बँक तुम्हाला पैसे देतात का आणि किती पैसे देतात हे तुम्हाला माहित आहे का? आज आपण समजून घेणार आहोत बँक लॉकर चोरी झाल्यास पैसे किती मिळतात. समजा तुम्ही बँक लॉकर घेतला आणि त्यामध्ये सोने, दागिने किंवा महत्त्वाचे कागदपत्र ठेवली. अचानक बँकेत चोरी झाली आणि तुमच्या लॉकरमधील वस्तू चोरी गेल्या. अशा वेळी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बँकेची निष्काळजीपणा किंवा त्रुटी सिद्ध होणे. आरबीआयच्या नियमानुसार बँकेच्या निष्काळजीपणामुळे लॉकरमधील वस्तूचे नुकसान किंवा चोरी झाल्यास बँकेची जबाबदारी लॉकरच्या वार्षिक भाड्याच्या 100 पट पर्यंत असू शकते. एक उदाहरण घेऊया. समजा तुमच्या लॉकरचे वार्षिक भाडे 5,000 आहे तर 100 पट म्हणजे 5 लाख. अशा परिस्थितीत लागू नियमानुसार बँकेची कमाल भरपाई 5 लाखापर्यंत असू शकते. पण येथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. लॉकरमध्ये 10 लाखाचे सोने ठेवले आणि चोरी झाली म्हणजे बँक तुम्हाला 10 लाख देईल असे नाही. बँकेची जबाबदारी आरबीआयच्या नियमानुसार मर्यादित असते. मग चोरी झाल्यानंतर तुम्ही काय करायचे? सर्वात आधी बँकेला तात्काळ लेखी तक्रार द्या. त्यानंतर पोलिसात तक्रार किंवा FIR दाखल करा. लॉकरमध्ये ठेवलेल्या वस्तूचे खरेदीचे बिल, फोटो, व्हॅल्युएशन रिपोर्ट किंवा इतर उपलब्ध पुरावे असतील तर ते सुरक्षित ठेवा. बँकेकडून मिळालेले लॉकर करार, भाड्याच्या पावत्या आणि इतर बँकेत झालेले पत्रव्यवहार सेव्ह करा. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे लॉकरमधील वस्तूची संपूर्ण यादी बँकेकडे नोंदलेली असेलच असं नाही. त्यामुळे महत्त्वाच्या दागिन्यांचे बिल आणि फोटो स्वतःकडे ठेवणे अत्यंत उपयोगी ठरू शकते. आणि लक्षात ठेवा, फक्त चोरी झाली म्हणून प्रत्येक प्रकरणात बँक आपोआप 100 पट भाडे देईल असे नाही. प्रकरणातील परिस्थिती, बँकेची जबाबदारी आणि इतर लागू नियम यावर भरपाई अवलंबून असते. म्हणून बँक लॉकर घेताना फक्त लॉकरची चाबी घेऊ नका, लॉकरचे नियम आणि बँकेची जबाबदारी समजून घ्या. अशीच बँकिंग आणि पैशासंबंधित महत्त्वाची माहिती हवी असेल तर फॉलो करा आणि रील्सला शेअर करा. धन्यवाद.